नमस्कार मंडळींनो. विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजे भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादीला भक्कम यश मिळाले. महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी आता हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. 14व्या विधानसभेचा कार्यकाल आज म्हणजेच 26 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे 15व्या विधानसभेचा कार्यकाल सुरू होण्याअगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर लाडकी बहिणीसारख्या योजना देखील बंद होणार का, यावर प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभेचा कार्यकाल संपल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. नवे सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं समजते. त्यामुळे या सरकारने जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते की जसे लाडकी बहीण योजना इत्यादी, या देखील योजना बंद होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. त्यामुळे जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला असला तरी या योजना त्या सरकारला या चालूच ठेवाव्या लागणार आहे. पण महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर महायुती सरकार ही योजना चालू ठेवायची का बंद करायची यावर देखील निर्णय घेऊ शकते. त्यामुळे हे महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजना सुरू ठेवील का बंद करतील, काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. जय महाराष्ट्र.